हॅलो, नमस्कार. आज जरा वेगळं पुराण लावणार आहे. म्हणजे आता वेगळं पुराण आहे ते म्हणजे सायकल पुराण. त्याच्या आधी थोडंसं एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे आज 3 जून हा वर्ल्ड बायसिकल डे. वर्ल्ड बायसिकल डे, जागतिक बायसिकल दिवस. आता बायसिकलच म्हणतो कारण एक्झॅक्टली म्हणजे अगदी परिपूर्णपणे मराठी शब्द काही त्याला सापडत नाही आहे. दुचाकी म्हटलं तर मग वेगवेगळ्या दुचाक्या डोळ्यासमोर येतात. पण आपलं सायकल हा मराठी शब्द आहे म्हणून सायकल असं म्हणूया. जागतिक सायकल दिवस. आणि याची थीम काय दिलेली आहे माहिती आहे का? या वर्षीच्या जागतिक सायकल दिवसाची, वर्ल्ड बायसिकल डेची थीम काय दिली आहे माहिती आहे का? ती थीम अशी आहे की सायकलिंग फॉर हेल्थ, इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी. मराठीत करतो. आरोग्य, समता, इक्विटी आणि शाश्वतता यासाठी सायकल वापरा. मग इतकं असं अकॅडमिक किंवा टेक्निकल नाही बोलायचं मला सायकल पुराणबद्दल सांगायचं आहे. काय होतं माहिती का? साधारणतः आमच्या लहानपणी, आता माझ्या लहानपणी म्हटलं तर 60-65 वर्षाच्या पूर्वी सायकल हे एक जबरदस्त आकर्षण असायचं आम्हाला. म्हणजे सायकल असणे, एखाद्याकडे सायकल आहे म्हणजे आजच्या 2-4 पोर्शे कार्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. इतकं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. घरी भावाकडे कोणी भेटायला आला, कुणी आला वगैरे, मित्र त्यांचे वगैरे, आणि असं कोणी सायकलवर आलं ना तर आम्ही सारखं दाराशी लावून ठेवलेली सायकल आहे त्याच्याकडे असं आषाढभूतपणे बघत बसायचं. आषाढभूतपणे. मग कधीतरी येणाऱ्यालाही जरा औदार्य, दया थोडी की यायची आमची आणि म्हणायला, चक्कर मारायची का? पटकन उड्या मारत जाणार, ती सायकलची किल्ली घेणार, चक्कर मारायला जाणार. म्हणजे त्या काळात खरं सांगतो तुम्हाला, पोहायला शिकणे ह्याच्यापेक्षाही सायकल शिकणे हे खरं मोठं चॅलेंज असायचं. सायकल शिकताना हमखास पडणार, गुडघे फुटणार, लागणार. तसं काही वाटायचं नाही आहे. तसं एक आनंद, अभिमान वाटायचा. असे गुडघे फुटलेले दिसले की काय सायकलवर पडला का रे, ह्या सायकल आता यायला लागली मला सायकल. तसं तर एकदा माझ्यावरती ह्या सायकलवर पडण्याचा असा भयंकर प्रसंग आला होता की त्यात माझा पायच जायचा. खरं तर मी 8वीत होतो. त्या 8वीत होतो म्हणजे किती, 1959-60 साला. शाखेत जात असे संध्याकाळी, आणि शाखेत जायचं म्हटलं ना की पायात चप्पल वगैरे काही घालायचे नाही. कारण शाखेवर जायचं, तिथे चप्पल काढून ठेवावं लागायचे ना, चप्पल नाही घालायची. तसंही आम्हाला 6वी-7वीपर्यंत चप्पल वगैरे हे कौतुक नव्हतंच. आम्ही असेच पावसाळ्यात चिखलात, उन्हाळ्यामध्ये त्या गरम मातीमध्ये असेच हिंडायचो, फिरायचो. हे पाय घट्ट झालेले त्यामुळे.
तर त्या दिवशी काय झालं, मी शाखेतून निघालो, तर माझा मित्र जगन्नाथ मिसाळ आठवतं ना, तो काय म्हणाला, मी सायकल आणली आहे. म्हणून अरे वा, सायकल आणली तू शाखेत, हा बस मागे. आणि मग आम्ही त्याच्या मागे कॅरियरवर बसलो आणि रस्ता ते खेड्यातले ते काय असे काँक्रीटचे डांबरी रस्ते नव्हते, खडबडीत रस्ते आणि उतार नदीकडे जाणारा. सायकल जोरात चालवली आणि त्याने मला काय नीट धरता आला नाही, माझा पाय त्या सायकलच्या मागच्या चाकात गेला आणि इतकं ओरडलो मी. तो थांबला, पाहिलं तर हे मोठी जखम झालेली, भळभळा रक्त वाहत होतं. तेवढ्या ह्याच्यामध्ये ते माती पण उडाली त्याच्यावर वगैरे. घरी आलो, मग सगळे एकदम तेच, अरे बापरे केवढं लागलं आहे, काय केलं उद्योग. सायकलवर बसलो, सायकलमध्ये पाय गेला. मला आठवतं, मला अजून पाथर्डीला डॉक्टर फळे होते, फळे आमचे फॅमिली डॉक्टर, त्यांच्याकडे नेलं. त्याने पाहिलं काय उद्योग केला, बापरे केवढी जखम. मग ती जखम स्वच्छ केली, ते बँडेज केलं वगैरे सगळं झालं. 2-4 दिवस मी जायचो, ते त्याच्यामध्ये बारीक माती खडे गेलेले होते, ते काढण्यासाठी कापसाचा बोळा लावला तरी मी ओरडायचो, भयंकर दुखायचं. ती म्हणाली, अरे आता ही जखम लवकर बरी नाही झाली ना तर तुझा अंगठा कापावा लागेल, नाही तर पाय कापावा लागेल, सेप्टिक झालं तर. सगळं घर टेन्स. अशी डोळ्यासमोर ती सायकल फिरत होती नुसती. गंमत तुम्हाला सांगतो, 4 दिवसानं त्या सायकलच्या चाकाच्या मधल्या भागामध्ये चेनच्या बाजूला हे माझा त्या अंगठ्यापासला पायाचा निघालेला कातडीचा एवढा मोठा हातभर तुकडा हा वाळलेला तिथे निघाला होता. म्हणजे एवढी मोठी जखम होती. ही जखम मला एवढी पुरली ना की पुढे आयुष्यभर, म्हणजे अनेक वर्ष त्या जखमेच्या तिथे त्या नर्वचा धक्का लागला तरी दुखायचं. मी चप्पल कधी वापरूच शकलो नाही पुढे, बुटाशिवाय चालवू शकलो नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे एअरफोर्सच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो मी, त्यानंतरची गोष्ट आहे, बरीच म्हणजे एक BHML असतानाची गोष्ट आहे. म्हैसूर बेंगलोर इंडियन एअरफोर्सच्या पायलट ऑफिसर म्हणून सिलेक्टही झालो होतो. आणि ते मेडिकलला गेलो बेंगलोरला, तर त्याने मला एका पायावर उभं राहा, दुसऱ्या पायावर उभं राहा, सगळी फिजिकल टेस्ट घेता त्याने पाहिलं पाय का, अरे व्हॉट इज रॉंग विथ युअर लेग. म्हणून आय हॅड an accident, that was cycle accident, but it's okay now. Stand on that leg. मी उभा राहिलो बराच वेळ, त्यांनी पाहिला, हां ओके. ही सायकल किती मागे लागली होती माझ्या. मग मला आणखी एक प्रसंग आठवतो सायकलचा. आम्ही काहीतरी शाळेत 9वी, तर त्यानंतर 9वी-10वीत वगैरे असतानाची गोष्ट आहे. आणि आमचे एक शिक्षक होते सर, त्यांचं नावही मला आठवतं, नागरगोजे सर म्हणून होते, सायन्सचे. म्हणजे ते सायकलवर यायचे, आम्ही मस्त पाहतो असे छान रुबाबात सायकल चालवत शाळेत यायचे वगैरे. आणि मग कधीतरी आहे ना मधल्या सुट्टीमध्ये मला आणि आमचे मित्र एखादा आम्हाला म्हणायचे, जा रे घरी जाऊन डबा घेऊन ये आणि सायकल घेऊन जा. वा, त्यांची सायकल घेऊन आम्ही मग अगदी आनंदानं त्यांचा डबा आणायला घरी जायचो, डबा घ्यायचा, सायकल घ्यायचं. एकदा काय झालं माहिती का, असे आम्ही माझ्याबरोबर माझा मित्र होता, तो डबल सीट बसलेला मागे, मी डबल सीट चालवायला लागलो होतो. म्हणून तू काळ हो कडक सगळे रस्ते, वाहतूक वगैरे, तर पोलिसांना अडवलं ना आम्हाला. हे थांब, डबल सीट चाललं आहे. उतरलो खाली, तोही उतरला मागून, बघितलं डबल सीट चालले, कळत नाही का गुन्हा आहे तो, नाव सांग. त्याने लगे डायरी काढली, नाव गेलं. माझ्या आधी त्याने त्याला विचारलं, सांग नाव.
त्यानं स्वतःचं नाव सांगितलं. त्याने स्वतःचं नाव नाही सांगितलं, त्याने माझं नाव सांगितलं, पद्माकर पुंडे. अरे बापाचं नाव काय? तू माझ्याकडे बघायला लागला. काय रे? अरे गाढवा, तुला बापाचं नाव माहीत नाही का? मी म्हटलं वा विष्णुपंत. मग त्याने लिहून घेतलं पद्माकर विष्णुपंत पुंडे. आणि मग आम्हाला म्हणे जा. मी म्हटलं अहो साहेब, हे नाव आहे ना त्याचं नाही आहे, हे माझं नाव आहे असं. आणि मग त्याने त्याला परत 4 शिव्या दिल्या, त्याचं नाव लिहून घेतलं. अरे मला सांगतो 4 दिवसानं 8 दिवसानं आम्हाला समन्सही आलं हो, कोर्टातही जावं लागलं. आणि जजनं आम्हाला दोघांना वॉर्निंग देऊन सोडून दिलं. काय सांगतो, म्हणजे एवढं कडक काय ते. आणि तो काळही तसा होता. तो पोलीस मला म्हणाला, तू पुंडे म्हणजे पुंडे फौजदाराचा पोरगा आहे. हो. अरे काय रे म्हणे, तुला कळत नाही का? मग शेवटी स्वीकारलं. पण आम्हाला जज समोर जाऊन उभं राहिलं त्या वयामध्ये. त्याने फार सगळी चौकशी केली, ह्याच्या पुढे असं करू नका, वॉर्निंग द्या यांना. दिली वॉर्निंग, सुटलो. गंमत आहे सायकल पोराडातल्या, अशा गमती आहेत सगळ्या. कॉलेजवर मात्र आम्हाला या सायकलनं खूप 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 साथ दिली. याचं कारण खूप नाजूक आहे बघा, नाजूक कारण आहे. मी नाशिकला HP कॉलेजला सोमवार पेठेतून जायचो, तेव्हा सायकलला पर्याय नव्हता. सायकल होती माझ्याकडे, भावानं घेतलेली. मग सायकलवर जायचं. आणि आम्हाला भेटली आमची मीना, ती पण सायकलवर यायची. मग काय, आमच्या दोघांचं सायकलवर जाणं आहे, गावभर हिंडणं, हे सायकलवर आमचं चालू आहे. कधी कधी नाशिक रोडला पण जात असो आम्ही सायकलवर वगैरे. त्या आमची सायकल ही खूप छान सखी झाली हिंडायला फिरायला. तिची सायकल माझी सायकल. आणि अशी अख्खं नाशिक पालतं घातलं आम्ही. हो, कारण असं त्या निमित्तानं फिरता यायचं वगैरे. तर सायकल आमची खूप चांगली सखी झाली होती. कॉलेजला असताना एक गंमत झाली. असं संध्याकाळचं मी माझ्याच विचारामध्ये चाललो होतो. आणि ते हे असायचं ना त्यावेळेला, सायकलला बिल्ला घ्यावा लागायचा, बिल्ला, रोड टॅक्स. तो बिल्ला ठोकायचा सायकलवर. आणि मी चाललो मूडमध्ये. समाधान हॉटेलच्या मेन रोडच्या कॉर्नरवरून खाली येता पोलिसांना आडवा, उतर खाली. उतरलो. लाईट कुठे? बरं, सायकल विदाऊट लाईट चालवायची नाही, विदाऊट लाईट चालवायची नाही. ते डायनामो मिळायचं त्याला बसवायला काही वेळेला. उतर. पाहिलं बिल्ला आहे, चल पोलीस स्टेशनला. घेऊन गेला पोलीस स्टेशनला, भद्रकाली पोलीस स्टेशनला. ते इन्स्पेक्टर समोर उभे. काय झालं? हे विदाऊट लाईट चालला होता. पुस्तक घ्या आपलं बाळ, समज द्या, सोडून. पुन्हा समज देऊन सुटलो मी तिथं. त्यावेळेला एक गंमत आहे सायकलची. असा सायकलनं इतकी साथ दिली, इतकं छान छान. त्याची आणखी एक मस्त प्रसंग आहे बघा, पुराणच आहे. मला वाटतं ते 65-66 सालची गोष्ट असेल. BAची परीक्षा आमची संपली होती आणि सुट्ट्या सुरू झाल्या. आणि आम्ही 3 मित्र नाशिकला सेंट्रल बस स्टेशन CBSच्या रोडनं, आग्रा रोडनं फिरत होतो. आणि त्याचे 2-4 दिवस आदल्यात काय झालं होतं, आधी खूप मुलांना विदाऊट लाईट, डबल सीट असं पकडून त्या दिवशी अक्षरशः रात्री जेलमध्ये ठेवलं होतं. खूप गाजलेली ती गोष्ट. मी असं फिरता पाहिलं तर समोरच्या बाजूनं एक पोलीस सायकलवर विदाऊट लाईट चालले. मी जोरात ओरडलो, आहे विदाऊट लाईट गेट आउट. तो आला, थांब, आमच्यासमोर उभा राहिला. कोण बोलला रे?
मी बोललो. पण शिव्याच दिल्याला मला. अरे कुठं राहतो, हात जायचं का, टाकू का हात, हां माझ झाला का. अरे म्हटलं तुम्ही विदाउट राईट चालले, तुमची चूक आहे. परवा एवढा तमाशा झाला, गावभर बातमी झाली त्याची, आणि एवढे पोरं पकडले, आणि तुम्हाला मी विदाऊट लाईट असं म्हटलं ना, मलाच तुम्ही जाऊन द्यायचं आहे. तो ऐकेच ना, तो आणखी जोरात. मला अजून आठवतं त्याच्या सायकलचा बिल्ला नंबर 1414 होता, अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. मग मी पण रागवलो, मी त्याची सायकल धरली आणि जोरजोरात बोलायला लागलो. तुम्हीच म्हणजे कायदे सांभाळायचे तर पाळायचे तर तुम्हीच कायदे मोडतो वगैरे असं बोलायला लागलो. म्हटल्यावर गर्दी जमा व्हायला लागले. लोक म्हणाले बरोबर आहे तुझं. तेवढं दुसरा एक तिकडून पोलीस आला. पाहिलं काय झालं असं. त्याला म्हणे शाळा आहे का, जा निघून. त्याला पाठवून दिलं. मला म्हणे जाऊ दे रे, दे सोडून. तुम्हाला सांगतो, त्यानंतर मला हे आमचे मित्र आणि काही लोक केलं, असं झालं. म्हटलं कशाला पोलीस अशी पंगा घेतला, कशाला भांडलास. पंगा घेतला आजचा शब्द आहे. कशाला भांडलास. हे पोलीस फार बेकार असतात. ते काहीतरी कारण काढून तुझ्यावर गुन्हा नोंदवून तुला आत टाकून देतील. मला सांगतो 2-3 दिवस मला झोप नाही हो. रात्री स्वप्न पडायचं, मला पकडलं आहे, हातकडे घातल्या, तुरुंगात नेतो. काय काय 3-4 दिवसांना इतकं टेन्शनमध्ये मी. त्यावेळेला काय झालं आणखी, आमच्या वाड्यामध्ये एक बिराड होतं, भाडेकरू असायचे. त्यात एक पोलीस होते, दुसरीकडे होते का पोस्टिंग, पण आमच्याकडे ते आले. अरे मी त्याला म्हटलं असं अरे काय काळजी करू नको, जाऊ दे, सोडून जाऊ दे घाबरू नकोस म्हणत. म्हणजे त्याने जरा दिलासा दिला. आणि मग काही दिवसांना मी त्या धक्क्यातून बाहेर आलो. म्हणजे आणखी एक फार खूप सुंदर गंमत आहे. पहा, मी HPT कॉलेजमधून सायकलवरून यायचो. तिथे सायकल स्टँडचे महिन्याला त्याचे काहीतरी 3 रुपये 4 रुपये वगैरे पास काढावा लागायचा वगैरे. तर आमचा मित्रच होता इंदर पिचा, त्याचं ते सायकल स्टँडचं कॉन्ट्रॅक्ट होतं वगैरे. असं ह्या जुन्या गोष्टी आहेत फार. तर एकदा काय झालं, सायकलवरून निघालो मी. तर माझा मित्र घनश्याम आहुजा तो आला. तो म्हणे अरे मेरे को आने दे. बस म्हटलं मागे, कॅरियरवर बसला तो. आणखी एक मित्र भेटला, सुहास उपाध्ये, बारकत होतं ते. म्हणे मला यायचं रे, आता बस नाही आहे, बस गेली. म्हटलं बस पुढे. त्याला नळीवर बसवलं, याला कॅरियरवर बसवलं. आम्ही आपलं मस्तपैकी का विमान चालवते असं सायकल चालवत टिळकवाडीच्या तिथे SDPOचं ऑफिस होतं, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसरचं. ते इन्स्पेक्टर मला अजून आठवतं, बांदिवडेकर नावाचे इन्स्पेक्टर होते ते. आम्हाला नंतर कळलं ते. आणि खाली एक पोलीस आला ड्रेसमध्ये. तो आला, थांबवला, चला वर साहेबाकडे. वरती नेला. काय झालं, अरे टेबल सीट चालले होते. ते इन्स्पेक्टर आमच्याकडे बघितलं. अरे म्हणे डबल सीट चालवायला परवानगी नाही, तुम्ही टेबल सीट चालले होते काय रे म्हणे. तर आमचा आहुजा, त्याला मराठी नीट यायचं नाही, हळूच म्हणाला तो, हे मोडक्या तोडक्या मराठीत, साहेब एवढं वर्ष माफ करा. ते इन्स्पेक्टर आहे, एवढ्या वर्षी म्हणजे वर्षभर असंच जाणार का रे, आणि एवढं पलीकडे आमच्या वर्गातली एक मुलगी होती, अरुणा बांदिवडेकर, मला सगळी नावं डोळ्यासमोर आहेत. ते आमच्या वर्गातली होती, ती लांबून गंमत पाहत होती. आणि नंतर कळलं तिचेच वडील होते ते हसत होते आम्हाला बघून. आणि जा पोलीस आहे ना, ज्याला आम्हाला तिकडे वरती नेलं होतं साहेबासमोर, तो हे हसत होता. आणि मग ह्याने सांगितलं, बरं साहेब, बरं जाऊ दे, जा दे सोडून. आणि मग
तर ते मुलीनं सांगितलं अरुणा आमच्या वर्गातली मुलं हो का म्हणे बरं ते सोडून खाली उतरल्यावर जिनातून तो पोलीस म्हणे अरे गाढवांनो मला ओळखलं नाही का. नीट पाहिलं ते ड्रेसमध्ये ना. म्हटलं तू अरे तुमच्या वर्गाचा रे मी डोळस आता रोजचा पाहणारा वेगळा ड्रेसमध्ये गंमत आहे बाबा. म्हटलं काय छान फजिती केली आमची. ते सायकलचे असे दिवस कॉलेजमध्ये छान अगदी छान चाललं होतं आमचं. मी नाशिकला पंचवटी कॉलेजमध्ये नोकरीला. पंचवटी कॉलेजमध्ये कारण तेव्हा गाड्या वगैरे स्कूटर काहीच नव्हतं ना. ही 72-73 सालातली गोष्ट आहे. मी कानडेमारुती गल्लीमधून कोट टाय बूट आणि सायकलवर टांग मारून मस्त सायकल चालत कॉलेजला जात असे. काही वाटायचं नाही त्याचं पण काय वाटत नाही का. सायकल ही प्रतिष्ठा होती. त्या सायकलची पण गंमत आहे हां. म्हणजे मी सटाणा नाशिकला आलो. लग्न झालं. एक मुलगी झालेली होती. पण जरा सगळा संसार कॉलेजमध्ये असताना कसं आहे भावाच्या जीवावर आर्थिकदृष्ट्या सबळ होतो. भरपूर पैशाची चिंता नसायची. पण आता संसार पुन्हा कॉलेजचे पगार फार नव्हतं हो. मला 500-600 रुपये काहीतरी पगार होता त्यावेळेला कॉलेजला. मी नाही नोकरीला लागली होती देवळाली कॅम्पला. असं आम्हाला सायकल घ्यायची. माझ्याकडे सायकल नव्हती तेव्हा. सायकल घ्यायची होती. कॉलेज सुरू झालं 73ची गोष्ट. पण एवढी सायकल घ्यायला एवढे पैसे नव्हते ना एकदम. पगार उशिरा व्हायचे 2-2 महिन्यानं. मग खर्च भरपूर पैसे नव्हते. मग मला अजून आठवतं मेनाचे वडील काका हे देवळाली कॅम्पला राहायचे. ऑफिसर्स मेसमध्ये ते एक सोल्जर तिथे काम करत असत. आणि त्यांच्या मित्राचं सायकलचं दुकान होतं सरदारजीचं. सरदारजीच बहुतेक वेळा दुकानं असायची सायकलची. तर ते सरदारजीचं दुकान होतं. आणि ते म्हणाले तुम्ही पद्माकरराव त्याच्याकडून या सायकल 2 हप्त्यात देईल तुम्हाला. तुम्हाला सांगतो देवळाली कॅम्पला गेलो बसनं. 258 रुपयाची सायकल. 258 रुपयाची सायकल. त्यांना 150 रुपये दिले आणि उरलेले पैसे पुढच्या महिन्यात देईन म्हणून ती चालवत आलो. वापरली खूप सायकल वापरली. मग काही वेळा तर गंमत अशी व्हायची. आम्ही नाशिकला तर सिंदेकर सदनमध्ये राहत होतो. ते रस्ता असं बोळीचा रस्ता पुढे जिन्याकडे जाण्याचा आणि मग त्या बोळीतच सायकली लावायची. तिथे एक आमचे दुसरे भाडेकरू होते. आम्ही भाड्यानंच होतो. ते काय करायचे मी सायकल लावली ना की माझी सायकल पुढे ढकलायचे आणि मागे त्यांची लावायची काढायला सोयीचं जावं म्हणून. मग माझ्या ते लक्षात आल्यानंतर मी काय करायचो मी ती सायकल पुढे नेऊन ठेवायचं माझी मागे आणून लावायची. त्याची काय गलती होते ते. सायकल सुटली केव्हा शिरूरला आलो. शिरूरला आल्यानंतर पहिल्या म्हणजे खरेदी वगैरे काही केली नाही विक्री केली आधी. पहिल्यांदा सायकल आणि छत्री विकून टाकली. छत्री देऊन टाकली आणि सायकल विकून टाकली. गरजच नसायची. पाऊस नाही पावसाळा नाही आणि अंतर एवढं कमी तसं. पण त्या शिरूरमध्ये इतक्या कमी अंतरात राहत असताना सायकलची गरज नसताना मी स्कूटर घेतली. मेनाला लुना घेतली. त्यानंतर स्कूटी घेतली आणि सगळ्यात हाईट म्हणजे मी कार पण घेतली. 4 चाकी घेतली. हे झालं नंतरचं प्रगतीचं लक्षण. पण तोपर्यंत जी सायकलनं साथ दिली आणि सायकलचे अनुभव आलेले आहेत. खूप गोष्टी शिकलो. सायकल हे माझी सखी होती. सायकल हे माझी गुरु होती आणि सायकल म्हणून मला खूप प्रिय होती. असं हे सायकल पुराण. आता काय झालं माहिती का पुढं हे सायकलचं शहर असं म्हणायचे. मला आठवतं ना नारायणपेठेत झिरपेवाड्यामध्ये मी राहिलो काही दिवस. केसरी मराठा संस्थेच्या शेजारी झिरपेवाडा होता मोठा.
त्या वाड्यामध्ये काहीतरी 67-68 वगैरे सालातली गोष्ट असेल. मी एम एलाच होतो. त्या वाड्यामध्ये जेवढी माणसं तेवढ्या सायकली असायच्या. वाड्यात सायकल अशा एकावर एक लावून ठेवलेला 40-50 सायकली असायच्या तिथे एका वाड्यामध्ये. सायकलचं शहर होतं पुणं. आता मोठ्या मुश्किलीनं सायकलवाला दिसतो. सायकलवाले तर नाहीच दिसतो. सायकल संपली आहे आहे सायकल संपणार नाही. सायकल तर अढळ स्थान माणसाच्या आयुष्यात आहे. आणि ते कुठे आता माहिती का? आता ते जिममध्ये आहे. आता लोक जातात आणि जिममध्ये सायकलिंग करतात. रस्त्यात नाही तर जिममध्ये तरी करतात. सायकल संपणार नाही. सायकल संपू नये आणि सायकल वापरत राहूया. अशी सगळी सायकल पुराणाची ही गंमत आहे.